नमस्कार. एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या मनाविरुद्ध किंवा त्याला न विचारता एखादी वस्तू आपण घेतली तर त्याला चोरी म्हणतात. मग भारतात या कायद्यानुसार चोरी करणाऱ्याला शिक्षा ही नक्कीच मिळते, पण ती मोठी चोरी केल्यावर. पण तुम्हाला काय वाटतं, जी लहान लहान आपण चोऱ्या करतो त्याच्याने आपल्याला काहीच होत नाही का? तर हे साफ चुकीचं आहे. चोरी कोणतीही असो, लहान असो मोठी असो, त्याची शिक्षा ही मिळतेच. मोठी चोरी केली तर आपल्याला कायद्यानुसार शिक्षा मिळते, आणि लहान लहान चुका आपण चोऱ्या केल्या तर नक्कीच परमेश्वर बघत असतो, आणि परमेश्वर हा आपण स्वर्गवासी झाल्यानंतर मग त्याची जे काही भोग आहे ते आपल्याला भोगायला मिळतात. मग याविषयी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. एकदा दादाजी कोंडदेव जे होते त्यांनी शिवाजी राजांसाठी एक शेजारच्या बागेमधून आंबा आणला. बघा, बाग कोणाची होती? शेजारच्यांची. मग दादाजी कोंडदेवना वाटले की शिवाजी महाराज आपले राजे आहेत, त्यांच्यासाठी आपण आणलं तर काय बिघडेल आणि कोणाला विचारायची काय गरज. मग त्यांनी शेजारच्या बागेमधून एक आंबा आणला आणि शिवाजी महाराजांना दिला. त्यावर शिवाजी महाराजांनी दादोजींना विचारले की हा तुम्ही आंबा आणला तर कोणाला विचारून आणला? तिथं कोणी होतं का? तेव्हा दादोजींनी उत्तर दिले की मी कोणालाही विचारले नाही, सरळ गेलो त्या बागेत आणि आंबा तोडला आणि तुमच्यासाठी घेऊन आलो, कोणाला विचारायची काय गरज आहे? त्यावर शिवाजी राजे म्हटले की जर आपण कोणतीही वस्तू असो, खायची असो, प्यायची असो, कोणालाही न विचारता जर ती आपण आणली तर ती चोरीच समजली जाते. म्हणून यापुढे तुम्ही कोणतीही वस्तू माझ्यासाठी आणा किंवा तुमच्यासाठी आणा, तुम्ही यापुढे त्या वस्तूचे जो कोणी मालक आहे त्यांना विचारूनच तुम्ही ती वस्तू आणायची आहे. बघा, शिवाजी महाराज हे राजे असताना सुद्धा त्यांनी तर आपल्या मावळ्यांना स्वतःच्या हिमतीने लढायला तर सांगितलेच, पण चोरी न करता सुद्धा आपण आपले जीवन जगू शकतो हे त्यांनी या कथेमधून आपल्याला सांगितले. का? कारण ती शेजारची बाग होती, तिथून जो कोणी होता त्याला जर विचारून आणले असतं, त्यांनी अजून आंबे दिले असते, नाही माझ्या राजासाठी आहे तुम्ही घ्या. पण न विचारता कोणतीही लहान असो किंवा मोठी असो वस्तू ती जर आपण घेतली तर ती चोरीच मानली जाते, आणि हे साफ चुकीचं आहे. म्हणून मित्रांनो, आपले जे वर्तन आहे ते योग्य असले पाहिजे.